नमस्कार. विविध महान ग्रंथातील एक महान ग्रंथ श्री दत्त प्रबोध दत्त अवतार महात्म्य सुलभ निरूपण श्री गुरुदेव दत्त भाग 12 कथासार अभिवाचन करत आहे. एकदा मी असाच रानावनात फिरत असताना टिटवा उंच आकाशात काही टिटवे विहार करताना दिसले. टिटवा गुरु त्यांच्यातील एका टिटव्याला खाली जमिनीवर पडलेला एक मासाचा तुकडा दिसला. त्याबरोबर अचानक मोठ्या वेगाने सूर मारत तो टिटवा खाली आला. त्याने तो मासाचा तुकडा आपल्या चोचीत घेऊन जवळच्याच एका वृक्षाच्या फांदीवर बैठक मारली. तो मिळालेला तुकडा मासाचा टिटवा आता खाणार. तोच आकाशात त्याच्याबरोबर उडणारे त्याचे इतर सहकारी वेगाने तेथे धावून आले. त्याच्यातला प्रत्येक जणच त्याला टोचून तो मासाचा तुकडा कधी त्याच्या तोंडून खाली पडतो, आपण तो बळकावतो यासाठी प्रयत्न करू लागला. परिणामी अनेकाच्या हल्ल्याने तो टिटवा बेजार झाला. त्याला यातना होऊ लागल्या. त्याला हे कळेना की थोड्या वेळापूर्वीचे आपले हे मित्र सगळे सोयरे आत्ताच आपल्यावर असे का तुटून पडले बरे. त्याने जरा विचार केला. त्याच्या लक्षात आलं ही सर्व एवढ्याशा मासाच्या तुकड्याची करामत. आता आपण याचा लोभ सोडला नाही आपले मरण निश्चित. तर नेमकं काय करायचं? असं यातना भोगायचं का लोभ दूर सारून मुक्तीचा अन्न घ्यायचा? दुसऱ्या क्षणी टिटव्याने आपल्या चोचीतला तो तुकडा खाली टाकला. सारेजण तो तुकडा मिळवण्यासाठी खाली झोपवले. तिकडे मात्र टिटव्याने स्वतःची मुक्तता करून घेत उंच आकाशात भरारी मारली. माते, या संसारात हे असं आहे. माणूस लोभाला बळी पडला की आपले लचके तोडून खेळत असणारे भरपूर हो. विवेकाने मोहाचा लोभाचा त्याग करणारा, शिकवणारा, बद्धमुक्त कसे व्हायचे ते सांगणारा तो टिटवा मला त्याच क्षणी वंदनीय अनुकरणीय झाला. आता 19वा दत्तगुरूंचा गुरु. निरागस बालक, माझ्या परमभाग्याने मला गुरुकडून जी दृष्टी प्राप्त झाली त्या दिव्य दृष्टीने मला लहान मूल हे सुद्धा गुरुतुल्य दिसले. खरं तर बालक किती निरागस असते. त्याला राग लोभ नाही, त्याला आपलं तुपलं नाही, आपल्या असं अवस्थेतच असतं. भूक लागली की फक्त रडायचं एवढंच त्याला माहीत असतं. त्याला कोणी मांडीवर घेतलं काय, पलंगावर ठेवलं काय, जमिनीवर झपवलं काय, त्याला त्याचं काही सुखदुःख नसतं. त्याला ना मान ना अपमान ना अहंकार ना दुःख. कोणत्याही अवस्थेत आपण आपल्याच स्वानंदात मस्त राहायचं ही त्याची वृत्ती. निरागसपणा हा त्याचा स्वभाव. जीवनात मान अपमानाचं वृथा ओझ वाहिलं, मीपणाचा तोरा मिरवला, शेवटी वाट्याला येतं ते फक्त दुःखच. त्यासाठी बालकाचा निरागसपणा, निष्पाप वृत्ती, सहज जीवन या गोष्टी शिकून घेण्यासारख्या. मी त्यालाही गुरु केले. माते, याप्रमाणे मला द्रष्टेपणाने, निरीक्षणाने, विवेकविचाराने ज्याच्याकडून जे गुण घेता आले, घेण्यासारखे वाटले ते कोणत्याही लहान मोठ्यापणा न मानता मनात मी त्यांना गुरु केले. मी माझ्या गुरुच्या शिकवणीप्रमाणे माझे झोळी त्या विविध अनुभवाने भरून घेत होतो. येथे नारायण पुराण समत दत्त प्रबोध ग्रंथाचा 19वा अध्याय समाप्त झाला. अध्याय 20वा. पुढील 5 गुरु आपण बघूया. श्री गणेशाय नमः. श्री दत्त मातेच म्हणाले, माते, त्या निरागस बालकाची वृत्ती कशी असते हे मी तुला मागच्या निवेदनात सांगितले. आतापर्यंत माझ्या 24 गुरूंपैकी 19 गुरूंची माहिती मी तुम्हा सगळ्यांना सांगितली. आता 5 गुरु सांगते. 20वा गुरु कुमारिका. माते, द्वैत टाकून अद्वैत्याशी कसे स्वतःला जोडून घ्यायचे ते एका कुमारिकेकडून शिकलो. ती एक नवयौवन कुमारिका. लज्जा हा तिच्या सुंदर रूपावर खुलून दिसणारा दागिना. ती एक उच्च कुळातली सुसंस्कृत अशी मुलगी. एक दिवस तिने माता पिता काही महत्वाच्या कामासाठी दूरच्या गावी निघून गेले. ती कुमारिका घरात एकटी होती. तोच अचानकपणे त्याच्या घरी काही पाहुणे आले. त्या मुलीने अगत्यापूर्वक त्यांचे स्वागत केले. त्यांना बाहेरच्या खोलीत बसायला सांगून ती स्वतःतल्या खोलीत निघून गेली. कारण परक्या लोकांसमोर थांबणे तिच्या सुसंस्कृत मनाला पटत नव्हते. तिने त्यांना गुळपाणी दिले. आपण थोडा आराम करा, मी भोजनाची तयारी करते असे सांगून ती परत आतल्या खोलीत गेली. तिने उकळात साळी कांडण चालू केले. मात्र चटकन तिच्या लक्षात आले की साळी कांडत असताना तिच्या हातातील कांकणाचा म्हणजेच बांगडीचा आवाज होतो. हा आवाज जर बाहेरच्या लोकांच्या कानी गेला तर आपल्याला बोल लावतील, आपल्याला काही रीतभात शिकवली आहे की नाही असा विचार करतील. या मुलीला काही मर्यादा माहीत आहे की नाही असं वाटेल. या सगळ्यांचा विचार करून तिने एक एक करून आपल्या हातातील बांगडी कांकण
काढून ठेवले. नाही म्हणायला हातात फक्त 2-2 कंकण ठेवले. काढणं चालू केलं. तरी सुद्धा त्या 2 कंकणाचा आवाज येतच होता. त्यावेळी तिने विचार केला, की 2 असल्याने आवाज होतो. तिने लगेच 1 कंकण काढलं. 2च्या जागी आता फक्त 1च. विशेष म्हणजे आवाज थांबला. त्यानंतर तिने व्यवस्थितपणे छान स्वयंपाक केला. त्यांना जेवू घातलं. तिचं ते द्वैत बाजूला सारून ऐक्य साधण्याचं कौशल्य मला आवडलं. तिच्याकडून तोच गुण घेत मी त्या कुमारिकेलाही शिकवण्यासाठी गुरु केला. 21वा गुरु शरकार म्हणजेच लोहार. माते पुढचा गुरु शरकार लोहार. राज्यासाठी बाण तयार करणारा लोहार. माते आता असे म्हणशील की अरे त्या लोहाराकडून तू काय शिकला? पण एकदा काय झालं, एकदा मी असाच एक नगरातून फिरत होतो. राजासाठी बाण तयार करणारा एक लोहार मी पाहिला. त्याचे काम मोठ्या एकाग्रतेने चालले होते. तो राज्यासाठी लागणारे शर म्हणजे बाण तयार करीत होता. आपल्या कामासाठी त्याने अनेक लोखंडाच्या विशिष्ट लांबीच्या पट्ट्या तयार केल्या. त्या पट्ट्या ठोकून तो त्याची ताकद अजमावत होता. त्यांना हवे तसे आकार देत होता. त्याच्या कुचीदार टोकाला तीक्ष्ण धार लावत होता. त्याचं हे सारं काम इतकं मन लावून विलक्षण एकाग्रतेने चालू होतं की त्याला आपल्या अवतीभोवती कोण हे कोण काय बोलले याची जरासुद्धा भान नव्हते. तो आपल्या कामात रंगून गेला म्हणून त्याच्याकडून होणारी निर्मिती ही सुद्धा चांगली होती. म्हणूनच आपण सुद्धा कुठलंही कार्य करताना एकाग्रता ठेवणे खूप महत्त्वाचे होय. त्याचे हे काम चालू असताना तेथून प्रत्यक्ष महाराजांची स्वारी इथून गेली. त्यांचे मात्र त्या गोष्टीकडे जराही लक्ष नव्हते. त्याच काहीसे भानावर आणीत एका व्यक्तीने त्याला विचारलं की काय रे, महाराजांची स्वारी आता इथे येऊन गेली का? ते नेमके कोणत्या दिशेला गेले रे? त्यावर तो शांतपणे म्हणाला, कोण महाराज? कधी इथं आले? मला काही माहीत नाही, मी माझ्या कामात मग्न होतो. इतरांना त्याचं ते उत्तर पटलं असो वा नसो, मात्र मला त्यांच्या एकाग्रतेचा तो गुण घ्यायला वाटला. कारण अशी एकाग्रता अशा आपल्या इप्सित कामाप्रतीचा समर्पण भाव परमार्थ साधनेतही उपासनाला फार आवश्यक असते. अशी एकाग्रता साधण्याचं कौशल्य प्राप्त झालं की ताणभुकेचा विसर पडतो. स्थल कालाचे भान राहत नाही. असं एकाग्रही मन कोणत्याही जागी स्थिर राहतं. अशा प्रकारे जर उपासकाला, साधकाला, अभ्यासकाला मनाच्या एकाग्रतेने बाहेरच्या गडबड गोंधळातही मनाची शांती साधता आली की मठ, मंदिर, गुहा यांचा आश्रय घ्यावा लागत नाही. अशी व्यक्ती 4 चौघांमध्ये जरी वावरत असली तरी ती त्या सर्वांपासून अलिप्त असते. आता बघूया आपण 22वा गुण साप. माते साप म्हटलं की सर कोणाच्या अंगावर भीतीचा काटा येतो. तुम्हा आम्हाच्या अंगावर आला ना आता काटा. पण माता राणा म्हणत, एकाकी निसंग फिरणारा साप हा मला मात्र वंदनीय वाटतो. निसंगतीचा मोठा गुण मी त्या सापाकडून घेतला. साप स्वतः कधीच स्वतःचे घर तयार करत नाही. तो मुंग्या, मुंगळे, कीटक यांनी तयार केलेल्या वारुळात आयता जाऊन राहतो. आयत्या वेळेत नागो म्हणतात. तो नेहमी मौन पाहतो. सापाचा निशंकपणा, त्याचं मौन या गोष्टी शिकण्यासारख्या. त्या साधल्या की लिप्तता राहत नाही. तेथे संवादाचा हव्यास नसल्याने विसंवादाचा प्रश्न येत नाही. म्हणून शांतता, मौन खूप गरजेचं आपल्या जीवनात. माणसाने सापाची मौन राखण्याची वृत्ती घेतली पाहिजे. वाचाशक्ती केवळ माणसालाच ईश्वराने दिलेली एक अद्भुत शक्ती. तिचा संयम वापर करणे गरजेचं. गोड भाषेचा, मधुर शब्दाचा वापर करून जसा माणूस अनेक माणसे जोडू शकतो, त्याच्या मनात स्थान मिळवू शकतो, तसाच वाचेच्या गैरवापराने, अपशब्दाने, कटू बोलण्याने स्वतःचे फार मोठे नुकसान करून घेतो. त्यापेक्षा मौन सर्वार्थ साधनम हेच खरं आहे ना. मौन राखल्याने वाचा शक्तीचा संचय तर होतो, त्याबरोबर केवळ नको त्याप्रमाणे बोलल्याने निर्माण होणारी एकमेकातील कटुता, दुरावा, राग यासारख्या अनेक समस्या दूर होतात. सापाकडनं आपण मौन व्रत बघूया. आता ते गुरु 23 कातीनं. माझ्या ज्ञान साधनेच्या काळात दूर एकांतात जाऊन बसलो असताना मला एका कातिनीचे दर्शन झालं. मी तिचा खेळ पाहत होतो. तिच्या कृतीने कळत न कळत मला अंतर्मुख केले. ती कातीनं काय करीत होती? तिच्या पोटातून एक विशिष्ट प्रकारचा द्रव्य पदार्थ सतत पाझरत होता. त्याचा एक चिकट तंतू तयार होत होता. ती त्या तंतूचा वापर करून अनेक उभे आडवे वेडे घेत जाळ्यासारखी स्वतःचे घर तयार करत होती. अगदी लहानपणी तुम्ही सुद्धा कातीन पाहिली असेल, सर्पाच्या अंगावरनं निघालेली एक त्वचा. तिने ते तयार केलेले घर अचानक तुटले.
पण थोडं दुःखही न करता तिने परत तसे प्रयत्न केले. थोड्याच वेळात तिने स्वतःचे दुसरे घर तयार केले. इतकं करूनही ती स्वतः मात्र कोणत्याच घरात राहत नव्हती. तिला ते तिने केले याचा जराही मोह नव्हता. तिची ती निर्मोही अवस्था मला भावत होती. विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे तिच्या पोटातून निघणारा द्रवाचा तंतू मात्र कधीच नाश पावत नव्हता. माते, त्या कातिनीचा तो घर बांधण्याचा खेळ मला जागून गेला. मला विचाराने ते लक्षात आलं की खरं तर मानवाला सुद्धा त्याच्या जन्माबरोबर असाच एक अविनाशी सोहमचा तंतू लाभलेला आहे. खरं तर तो कधीच नाश पावत नाही. तो सोहमचा तंतू कातिनीच्या घराप्रमाणे वेगवेगळ्या मानवी आकृती धारण करतो, नवनवे देहाकार करतो, पण प्रत्येक प्राणी मात्राच्या आतला तो ईश्वरी अंशाचा आत्मरूपाचा तंतू मात्र एकच. तो ओळखला आता पाहिजे, त्याचा संग केला पाहिजे, तरच खरे कल्याण होईल. माते, मी जेव्हा त्या कातणीच्या त्या खेळात पाहून अंतर्मुख झालो, विचार करू लागलो, तेव्हा माझ्या असे लक्षात आले की जशी कापसाची पोट मोठ असते तसे ते कातणीचे पोट, तिच्या नाभीतून निघत असतं ते सूत. कापूस हा जर नीट ओढला तर सुंदर सूत वाहती येतं. म्हणजे सुताचं जे मूळ बीज ते कापूस. बीज ते वृक्ष वाढला, त्याला फळे लागली की तयार होतो. त्या बीजातूनच नवा वृक्ष जन्मास येतो. ते त्या वृक्षाचं निर्माण होतं, ते त्या बीजातून घडत असतं. एका अर्थाने जेव्हा एखाद्या वृक्षाचे बीज आपल्या हातात असतं तेव्हा जणू काही तो वृक्ष आपल्या हातात असतो. पण ते फार कमी लोकांना, तेही गुरुकृपेशिवाय कळत नाही, उमगत नाही माते. म्हणून माते, तुला वारंवार हेच सांगणं, या सर्व ज्ञानाच्या लाभासाठी तू अत्री ऋषी रूपी सद्गुरूंना शरण जा. तेच तुझे खऱ्या अर्थाने कल्याण करतील. अध्याय भाग 24, 24वा गुरु भुंगा. माते, माझ्या प्रमुख 24 गुरूंपैकी शेवटचा गुरु म्हणजे कोण? भुंगा. खरं तर अगदी सामान्य कीटक, व त्या सामान्य कीटकातच मला आपल्याप्रमाणे आपल्या खऱ्या सत शिष्याला आत्मस्वरूपाची ओळख करून देणाऱ्या, त्याला ईश्वर भेटणाऱ्या सद्गुरूचे दर्शन झाले. सर्वजण सर्वसामान्य माणसाला पटत असा प्रश्न खरं तर आधी मलाही पडला होता. तो म्हणजे सद्गुरूंचं सामर्थ्य काय असतं, सद्गुरू कृपा होते म्हणजे नेमके काय होते, ते काय करता. पण त्या माझ्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं मला त्या एका भुंग्याने दिली. मी असाच एका वृक्षाखाली विश्रांतीसाठी विसावलो होतो. तेथे जवळच एका फळाफुलांनी फुललेलं, फळांनी लगडलेलं एक झाड होतं. कुठून तरी त्या झाडाच्या दिशेने भुंगा येताना मी पाहिला. त्या भुंग्याच्या तोंडात एक कळी होती. बहुधा त्या झाडाच्या एका फांदीवरच त्या भुंग्याचे घर असावे. त्याने ते झाडाभोवती 2-4 फेऱ्या मारल्या. कोणी पाहत नाही ना याची खात्री केली. त्या भुंग्याने ती आपल्या तोंडातली अळी आपल्या घरट्यात टाकली. चटकन त्याने त्या घरट्याचं दार बंद केलं. त्या अळीला तेथे कोंडून ठेवले आणि तो निघून गेला. त्या भुंग्याची ती कृती पाहून माझ्या जागृत मनाला एक प्रश्न भेडसावू लागला. तुम्हालाही आला असेल प्रश्न, भुंग्याने त्या अळीला आपल्या घरट्यात का कोंडले, त्याचं कारण काय असतं बरं? पण त्या माझ्या मनातल्या कुताला पोटीस मी रोज तेथे येऊन निरीक्षण करू लागलो. त्यावेळी माझ्या आणखी एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे तो भुंगा विशिष्ट वेळेला तेथे येत होता. त्या आळीला आपला काटा टोचून जात होता. ती त्याची आईला दिली जाणारी स्वची टोचणी काहीतरी नक्की घडवत होती. ती अंत प्रक्रिया काय घडते ते जाणून घ्यायला मी फार उत्सुक. आणि एक दिवस ते नवल घडलं. तो भुंगा आला, त्याने घरट्यातल्या आईला दंश केला. अचानकपणे त्या घरट्यातून त्याच भुंग्यासारखा एक भुंगा बाहेर आला. ते दृश्य पाहिले आणि मला आपल्या ज्ञानाच्या दोषाने शिष्याला सद्गुरू स्वरूपाला घेऊन जाणाऱ्या किमयागार सद्गुरूचे कुठेतरी त्या भुंग्यात दर्शन झाले. त्या क्षणी मला सद्गुरू काय करतो, त्याची ताकद काय असते, प्रश्नाचं उत्तर मिळालं. माते, वास्तविक महापुरुषांनी, महाविष्णूने विधात्यात जो मला ओळखेल तो मला समजू शकेल. मद्रूप होण्याचा अभ्यास करून प्राप्त नरदेहाच्या साह्याने नारायण होईल. आज मनुष्य रूपी तयार कसे सांगितले तशा विधात्याने नरदेह देऊन जेव्हा ह्या जगात आत्मकल्याणासाठी पाठवलं. पण माते, किती लोक आपल्या या प्राप्त नर जन्माची सार्थकता करता, फार थोडे. इतरांना देहने शेवटी केवळ सरणावर जाळण्या इतकाच कामाचा उरतो. जगातल्या इतर प्राण्यांच्या शरीराचे तसेच काही नाही त्यांच्या कातड्याचे, चामड्याचे पुढे लोकांना उपयोग होता. त्यांच्या मृत शरीरावर प्राण्यांची भूक वागते, पण माणसाचं तसं नाही हो. त्याच्या शरीरावर जोर जे आत्मचैतन्य जीव निवास करत आहे तोपर्यंत काय कार्यरत तोवर माणसाची किंमत
जसजशी ती आत्मसत्ता आपली एक एक शक्ती काढून घेते तसे माणसाचे शरीर हे मातीमोल व्हायला सुरुवात होते. शेवटी त्याची किंमत शून्य. मनुष्य आयुष्यभर केवळ आपल्या विषय वासनांनाच पुरवीत राहतो. नाना प्रकारचे अयोग्य कर्मे करतो, अविचारी वर्तन करतो, स्वधर्माकडे पाठ फिरवून पापाचे पर्वत आपणच आपल्या डोक्यावर उभे करून ठेवतो. अशा जीवास अंती यमलोकीच्या अनंत यातना भोगाव्या लागतात. जीव हा वास्तवात शिवरूप असून मुक्त स्वच्छंद असूनही या माया मोह ममतेच्या गर्तेत अडकून पडतो. आपणच आपला विनाश करून घेतो. नरेची केला ही न किती नर अशी त्याची अवस्था होते. प्राप्त नरदेहाची सार्थकता न साधता जीव मरतो आणि वासनेपटी पुन्हा जन्म घेतो. हे जन्मवरणाचे राडकाडगे काही चुकत नाही. ते चुकवायचं असेल तर जन्माची सार्थकता साधायची असेल तर एकच करायला हवे, ती गोष्ट सद्गुरूंच्या पदी शरणागती. इकडे दत्तात्रय आपल्या मातेचा असा लाखमोलाचा सल्ला देत होते, तर तिकडे मातेच्या मनात मात्र नवनवे प्रश्न उद्भवत होते. तिला या प्रश्नाची उत्तरे आपल्या ज्ञानी अनुभवी गुरु कृपांकित पुत्राकडून हवे असतात. त्यातले काही प्रश्न असे की अध्यात्म म्हणजे काय, ब्रह्मांड का, केव्हा, कसे निर्माण झाले, पिंड ब्रह्मांडाची मिळणी म्हणजे काय, जे पिंडी तेच ब्रह्मांडी, याचा स्वानुभव कसा घ्यायचा, या अशा मातेच्या मनातील प्रश्नांना एक एक करून सद्गुरू श्री दत्तात्रयांनी जी उत्तरं दिली तो भाग आपण क्रमशः पुढे पाहणार आहोत. येथे नारद पुराण संमत श्री दत्त प्रबोधया ग्रंथाचा 20वा अध्याय समाप्त झाला. पुढील भागात आपण प्रश्नावली अध्यात्म म्हणजे काय अजून काही प्रश्न बघणार आहोत. या ठिकाणी हा भाग संपवूया. पुढील भागात पुढील कथा. श्री गुरुवे नमः. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.